खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता। खोक्यानं धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत सांगून बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं। पोर्टलच्या मुलाखतीमध्ये सुरेश धस यांचा गौप्यस्फोट। कुणीतरी बिश्नोई समाजाचे लोक बोलवायचे, ते बिश्नोई समाजाचे लोक सिरियसली असतात। मग त्यांच्याकडून हे लॉरेन्स बिश्नोईकडे जावं, तिकडल्या तिकडं काटा निघावा यांचा, अशा पद्धती इतकी भांगार मेंटॅलिटी। सुरेश धसांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न। धसांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य असेल असं वाटत नाही। धसांच्या आरोपानंतर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला हा वायफळ प्रयत्न आहे, याच शब्दात मी ते म्हणेन। आणि कुठेतरी त्यांनी आता हिंदी पिक्चर बघणं थोडं कमी करावं असं देखील मी सल्ला त्यांना नक्कीच देईन। बिश्नोई समाजाच्या लोकांना कुणी मुंबईत आणलं? खोक्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जाण्यामागे कुणाचं डोकं याची चौकशी व्हावी, सुरेश धस यांची मागणी। कटाबाबत सर्व माहिती धस मुख्यमंत्री फडणवीसांना देणार। अरे तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर मानता, ते काही बी करायला तुम्ही चाल। मग हे डोकं कोणाचं? बिश्नोई समाजाचे लोक आणणारे लोक कोण, याच्या बाबतीमध्ये चौकशी। सुरेश धस यांच्याकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न। धसांचा कार्यकर्ता खोक्या हरणाचं मांस धसांना द्यायचा असं स्थानिकांचं म्हणणं। धसांच्या आरोपानंतर टीपी मुंडे यांचं उत्तर। हा खोक्या त्या शिरूरच्या भागामध्ये शिकार करायचा, तिथलचे त्याचा मांस वगैरे हे ते सगळं सुरेश धस साहेबाला द्यायचं असे लोक सांगतात सगळे। सुरेश धसाचं समर्थन आहे आणि आता बातमी द्यायची सहानुभूती मिळवण्यासाठी, हा सोंगाड्या गडी या। सुरेश धस चित्रपटाचा सीन तयार करत आहेत। धसांनी पोलीस हवं, भूमता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंची मागणी। तर सुरेश धस खोक्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील आरोप। कुठंतरी सुरेश धस घाबरलेत का? आणि मग त्यांना चित्रपटांची आवड आहे, त्यामुळे चित्रपटांचे डायलॉग, चित्रपटांचे सीन क्रिएट करणं हे त्यांना फार छान जमतं। बीडचं राजकारण दमानी आणि तृप्ती देसाईंना समजणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून चौकशीची मागणी करणार, सुरेश धसांचं वक्तव्य। दमानियाताई आणि त्या तृप्तीताई, त्यांना याच्यातलं खाचा खोचा आहे काय माहिती नाही, तर त्यांना कशावर बोलायचं आणि ते काही बी बोलतात। सुरेश धसांना फसवलं जात आहे। हरिण आमचा देव, आम्ही कधीही मारलं नाही। घरी सापडलेलं मांस रानडुक्कर आणि बकऱ्याचं होतं। खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसले हिच्याकडून स्पष्ट। ते आरोप आहे सर, ते खोटा आरोप आहे आमच्या म्हणजे आमच्या मालकावर ते खोटा आरोप आहे। ते हरण मिळणं तसं असं म्हणजे ते धंद्यामध्येच नाही। ते रानडुकराचं आणि बोकाडचं ते मटण होतं ते। किती काळ वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर चर्चा होणार? सुरेश धसांनी या सर्वातून बाहेर पडून विकासावर बोलावं, संजय राऊतांची टीका। किती काय त्याच्यावर चर्चा करणार? ते कराड आणि ते कोणते घुले झुले फुले, हा तिकडले किती काय चर्चा करणार? या महाराष्ट्रात दुसरं काय काम आहे की नाही? हे सगळे आता जे काम करतायत सुरेश धस, त्यांना सांगा बाद झालं, विकासाच्या गोष्टी करा। लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे माहिती देणं म्हणजे गंभीर बाब। सरकारनं गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करावी।